नमस्कार ताई व दादा, हेल्थकेअर आशाताई यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. हार्ट अटॅक हा अचानक येत नाही. अनेक वेळा शरीर 3 ते 6 महिना अतिसूचक लक्षणं दाखवतं. आपण ते सामान्य थकवा किंवा गॅस किंवा वय वाढलं आहे म्हणून दुर्लक्ष करतो. तेव्हा याकडे दुर्लक्ष न करता वेळीच लक्ष देणं खूप गरजेचं आहे. जसं की चालताना किंवा जेणे चढताना छातीत जडपणा जाणवतो. छातीवर दगड ठेवल्यासारखं वाटतं. डाव्या हातात, खांद्यात, मानेत किंवा जबड्यामध्ये वेदना होतात. काही मिनिटात कमी होणं हे अँजायनाचं लक्षण असू शकतं. हे हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा होत नसल्याचा संकेत असतो. अनपेक्षित श्वास लागणं, थोडं चाललं तरी आपल्याला धाब लागते. झोपताना 2 उशा लागतात. रात्री अचानक श्वास गुदमरल्यासारखं वाटतं. हे हृदय कमकुवत होत असल्याचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं. त्याचप्रमाणे दुसरं म्हणजे सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवणे. पुरेशी झोप होऊनही आपल्याला दमल्यासारखं वाटतं, फ्रेश वाटत नाही, कामात लक्ष लागत नाही. महिलांमध्ये हे लक्षण जास्त दिसतं. हृदय नीट रक्त पंप करू शकत नाही तेव्हा शरीर थकवा दाखवतं. अपचन, आम्लपित्त किंवा जळजळ वाढते. वारंवार गॅस, छातीत जळजळ वाढते. औषधांनी तात्पुरता आराम मिळतो. अनेक वेळा हार्टची वेदना गॅस समजून आपण दुर्लक्ष करतो. दुसरं म्हणजे घाम येणं. कोणतंही कारण नसताना थंड किंवा चिकट घाम येतो. घाबरल्यासारखं वाटतं. हे शरीराचा धोक्याचा सिग्नल असू शकतो. त्याचप्रमाणे हृदयाचे ठोके अनियमित होणं, धडधड वाढणं, ठोके चुकल्यासारखं वाटणं, रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेजेस वाढत असल्याचे हे संकेत असू शकतात. दुसरं म्हणजे पायांमध्ये सूज. संध्याकाळी पाय सुजणं, चप्पल घट्ट होणं, यावरून आपण समजू शकतो की हृदयाची पंपिंग करण्याची क्षमता कमी झाली आहे. दुसरं म्हणजे चक्कर येणं किंवा हलकं वाटणं. अचानक डोळ्यासमोर अंधारी येणं, उभे राहताना चक्कर येणं, मेंदूकडे रक्तपुरवठा कमी झाल्याचा हा इशारा असू शकतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे झोपेचे विकार, जसं की झोप न लागणं, रात्री घाम येणं, झोपेत श्वास थांबल्यासारखं वाटणं. त्याचप्रमाणे भावनिक बदल, जसं की चिडचिड, चिंता वाटणं, विनाकारण घाबरल्यासारखं वाटणं. ताणतणावामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि यामुळेच ब्लॉकेजेसचा धोका वाढतो. महिलांसाठी विशेष अशी लक्षणं दिसतात आणि यामध्ये महिलांनी याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. याला क्लासिक छातीदुखीपेक्षा वेगळीही असू शकतात, जसं की पाठदुखी, जबड्यामध्ये वेदना होतात, त्यांना खूप थकवा जाणवतो, मळमळ होते, कधीकधी उलटीही होते. तेव्हा महिलांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जास्त धोका हा पुण्याला असतो. तर पहिलं महत्त्वाचं म्हणजे मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल जास्त असणाऱ्यांना, लठ्ठपणा, धूम्रपान करणाऱ्यांना किंवा तुमच्या कुटुंबामध्ये हृदयविकाराचा इतिहास असेल तर नक्कीच तुम्हाला धोका असू शकतो. यासाठी काय करावं? तर ECG, इको या टेस्ट वेळेवर कराव्यात. लिपिड प्रोफाईल तपासावं. दररोज 30 मिनिटे व्यायाम करा. ताणतणाव कमी ठेवा. मीठ, साखर, तळलेले पदार्थ कमी खा. 15 मिनिटांपेक्षा जास्त छातीदुखी, डाव्या हातात किंवा जबड्यामध्ये वेदना होणं, श्वास घेण्यास त्रास होणं, थंड घाम येणं, उलटी होणं यासारखी लक्षणं दिसत असतील तर नक्कीच तुम्ही रुग्णालयामध्ये जाऊ शकता. महत्त्वाचं म्हणजे शरीर कधीही अचानक कोसळत नाही. ते आधी संकेत देतो. ते संकेत वेळेत ओळखा. त्याकडे दुर्लक्ष करू नका. अन्यथा आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.